चालू आहे, टॅग कोऑर्डिनेटर आहे आणि 20 ते 25 शिक्षकांचा ग्रुप मध्ये जेव्हा परीक्षेसाठी जाईल तेव्हा ते त्यांची टीम पूर्ण रेडी असेल. हो, टॅग कोऑर्डिनेटर टॅग. नमस्कार, सुस्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित डॉक्टर हेडगेवार रुग्णालय अंतर्गत दत्ताजी भाले रक्त केंद्रातर्फे मी वर्षा भुमरे आपणा सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. माननीय श्री मुकुंद भोगले सर, डॉक्टर सतीश कुलकर्णी सर, डॉक्टर अश्विनी कुमार तुपकरी सर, डॉक्टर राजश्री रत्न पारखे मॅडम व डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडम.
थॅलेसिमिया रुग्णांसाठी रक्तदान करणारे रक्तदाते 2022 मध्ये 3 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे रक्तदाते व एसडीपी रक्तदाते यांचा 14 जून जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत आज सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। रक्तदान एक यज्ञ है मानवता के नाम, रक्तदान एक यज्ञ है मानवता के नाम, आहुति अनमोल है लगे न इसमें कोई दाम, लगे न इसमें कोई दाम। दत्ताजी भाले रक्त केंद्र व समाज असा एक घट्ट धागा बांधला गेलेला आहे। रक्त केंद्रातून एकही रुग्ण रक्त मिळाले नाही म्हणून वापस जाऊ नये हा रक्त केंद्राचा ठाम निश्चय। या निश्चयाची पूर्तता मात्र आपण समोर बसलेल्या रक्तदात्यांमुळेच होऊ शकतो। याकरिता आज सत्कार सोहळ्याचे प्रयोजन। आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया। मी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते। दिव्याच्या या ज्योतीप्रमाणे रक्तदान चळवळीचे कार्य तेजोमय हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। महिला रक्तदाते कोणी? महिला सर्व मान्यवरांचे धन्यवाद। आजच्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व रक्तदाते हे स्वेच्छेने रक्तदान करणारेच आहेत। येथूनही पुढे हे ईश्वरी कार्य असेच अविरत चालू राहावे यासाठी आपण आज एक शपथ घेणार आहोत। शपथ घेण्यासाठी मी विद्या मायदा मॅडमना आमंत्रित करते। मी सांगते आणि माझ्या मागोमाग आपण म्हणायचंय। पुरुष रक्तदात्याने घेतो म्हणायचंय, महिलांनी घेते म्हणायचंय। मी जागतिक रक्तदाता दिनाचं औचित्य साधत शपथ घेतो की मी नियमितपणे रक्तदान करेन। मी असे वचन देते की भारतातील रक्ताची गरज लक्षात घेऊन मी माझे कुटुंब, मित्र, नातेवाईक, सहकारी आणि जनतेला नियमित ऐच्छिक विनाशुल्क
रक्तदानाच्या गरजेबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करेन. यासोबतच मी हेही वचन देते की जेव्हा जेव्हा कोणालाही रक्ताची गरज भासेल तेव्हा मी स्वखर्चाने लोभ लालच न ठेवता जाती धर्माचा भेदभाव न ठेवता रक्तदान करीन. रक्ताअभावी आपल्या आजूबाजूला कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी मी सतत प्रयत्न करेन. रक्तदान जीवनदान. जय हिंद. धन्यवाद मॅडम. आता आपण कार्यक्रमाच्या मान्यवरांचा परिचय व स्वागताकडे वळूया. आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री मुकुंद नीलकंठ भोगले सर. सरांनी UTCT मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. उमा सन्स कंपनी, अमुलेट कंपनी अशा वेगवेगळ्या 7 ते 8 कंपन्यांचे सर डायरेक्टर राहिलेले आहेत. सामाजिक कामाची सरांना विशेष आवड असल्यामुळे त्यातही ते वेगवेगळे पद भूषवित कार्य करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष म्हणून सरांकडे जबाबदारी आहे. मी डॉक्टर सतीश कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर राजश्री रत्नपारखे मॅडम. मॅडम हेडगेवार रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आहेत. तसेच त्या NABHच्या असेसर आहेत व आता त्यांच्याकडे हेडगेवार रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. मी डॉक्टर मंजुषा कुलकर्णी मॅडमना विनंती करते की त्यांनी मॅडमचे स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. डॉक्टर सतीश कुलकर्णी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर अश्विनी कुमार तुपकरी सर डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे कार्यवाहक आहेत. डॉक्टर मंजुषा नरेंद्र कुलकर्णी मॅडम दत्ताजी भाले रक्त केंद्राच्या वैद्यकीय संचालक आहेत. जनकल्याण साखळी रक्त केंद्राच्या सेक्रेटरी आहेत. मी मॅडमला अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. व्यासपीठावरील उपस्थित खरं म्हणलं तर सगळे आपलेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष माननीय मुकुंदजी भोगले, अध्यक्ष डॉक्टर सतीश कुलकर्णी, कार्यवाह डॉक्टर अश्विनी कुमार तुपकरी आणि माझ्या मैत्रीण हेडगेवार रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गावातल्या एक प्रतिष्ठित प्रथितयश पिडॅट्रिशियन, लहान मुलांच्या तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि आपण सर्व रक्तदाते, हितचिंतक. रक्तदाता दिवस मुळामध्ये रक्तदाता दिवस हा जे आपण आता ABO-RH ब्लड ग्रुप म्हणतो की माझा ग्रुप PRH पॉझिटिव्ह आहे किंवा O पॉझिटिव्ह आहे असं सांगतो, त्या ABO सिस्टीमची ज्यांनी शोध लावला ते कार्ल लँडस्टीनर, त्यांचा हा खरं म्हणजे जन्मदिन 14 जून. आणि 2004 साली मग WHO असं ठरवलं की हा दिन आपण रक्तदान प्रबोधनासाठी रक्तदात्याचा दिवस म्हणून एका अर्थाने आपण साजरा करत जाऊया. मग काय करूया या रक्तदाता दिवसाचं, तर एकूण रक्तदाते कसे वाढतील, लोकांपर्यंत रक्तदानाची माहिती कशी पोहोचेल यासाठीचे काही प्रयत्न करू आणि जे रक्तदान करतात त्यांना त्यांचे अप्रिसिएशन करू. अशा पद्धतीने
हा रक्तदाता दिवस तसा जगभर साजरा केला जातो. हा जागतिक रक्तदाता दिवस आहे. या जागतिक रक्तदाता दिवसाचं औचित्य साधून आपणही काही कार्यक्रम ठरवले. जसं हे आपण जी आत्ता शपथ घेतली ती शपथ एकूण राष्ट्रीय स्तरावर घेतली गेलेली आहे. म्हणजे आपल्याला महाराष्ट्राची जी स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल आहे, राज्य रक्त संक्रमण परिषद, त्यांच्याकडनंच ही शपथ आपल्याला आलेली आहे. आणि त्यामुळं त्यांनी असं म्हणलं होतं की ग्रामपंचायतीच्या पर्यंत जाऊन ही शपथ लोकांमध्ये आपण घ्यावी. तसेही आपण 5 ठिकाणी आपण ही शपथ ग्रामपंचायतीत जाऊन सरपंचांच्या माध्यमातून तिथेही आपण गावात ही शपथ एका अर्थाने घेतली सगळ्यांनी. एका अर्थाने आजच्या दिवसाचं थीम म्हणून त्यांनी सांगितलं ते गिव्ह ब्लड, गिव्ह प्लाझ्मा, शेअर लाईफ, शेअर अगेन. म्हणजे पुन्हा पुन्हा करा, एकदाच करून थांबू नका, पुन्हा पुन्हा करा. प्लाझ्मा असा विषय आहे की प्लाझ्मा प्रॉडक्ट हा बाहेरच्या देशांमध्ये केवळ प्लाझ्मा पण कलेक्ट केला जातो वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी. त्यामुळे गिव्ह ब्लड बरोबर गिव्ह प्लाझ्मा पण आलेलं आहे. आपल्याकडे पण अनेक रक्तदाते इथे बसलेले आहेत की जे सिंगल डोनर प्लेटलेट देतात. काही जणांनी त्यातल्या कोविडच्या काळामध्ये कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे कोविड प्लाझ्मा पण दिलेला असेल. असे रक्तदाते आपण आज इथे जमलेलो आहोत. त्यामुळे आपण हे तुम्ही ऑलरेडी करताय हे सगळे, त्याच्यामुळे त्याच्याविषयीची माहिती, त्याचं काही प्रबोधन करण्याचा आज विषयच नाही. आज फक्त रक्तदात्यांच्या कौतुकाचा विषय आहे. यातले बरेच जण असे आहेत की ज्यांनी 2022 मध्ये 3 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेलं आहे. आणि बरेच रक्तदाते असे आहेत की जे केवळ थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी रक्तदान करतात. मग ते कदाचित 20 वर्षांपासून करत असतील, 25 वर्षांपासून करत असतील. म्हणजे आतापर्यंत बऱ्याच वेळा त्यांचं रक्तदान झालेलं असेल की जे एखाद्याच पेशंटसाठी ते सातत्याने रक्तदान करतात. आपणच त्यांना कधीतरी विनंती केली की तुम्ही जनरल रक्तदान न करता या रुग्णांसाठी स्पेसिफिकली रक्तदान करा, आणि त्यांनी त्या पद्धतीने रक्तदान करायला सुरुवात केली. मग असं स्पेसिफिक त्याच रुग्णांसाठी का? तर एका अर्थाने या मुलांना दर महिन्यातनं 2, 1, 3, 4 पर्यंत युनिट्स लागू शकतात. आणि मग जितकं आपण ब्लड त्यांना वेगवेगळ्या रक्तदात्यांचं देऊ तितकं त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताला त्यांच्या शरीराला सामोरं जावं लागतं. जसं आपण म्हणतो की आपल्या सगळ्या फिंगरप्रिंट्स प्रत्येकाची वेगळी असते, तसं रक्त सुद्धा सगळ्यांचं वेगळं असतं. हे ग्रुप जरी आपण म्हणत असलो तरी या ग्रुप शिवाय अजून अनेक प्रकारच्या सिस्टीम्स आहेत ज्या थोड्याशा क्लिनिकली सिग्निफिकंट आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक जणांना आपण एक्सपोज झालो तर वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज त्या मुलांच्या शरीरामध्ये तयार होतात. आणि जितकं जास्त एक्सपोजर तितकं वेगवेगळे आजार पण त्यातनं संक्रमित होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून या सेफ्टीसाठी तुम्ही सगळेजण रक्तदान करताय जे थॅलेसेमियासाठी करतात. ते रिपीटेड डोनर्सच्या बाबतीतही आम्ही तेच म्हणतो की जे रिपीट डोनर असतात ते सेफ असतात, कारण ती जी दर 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी तपासणी होत राहते. त्यामुळे एकदा तपासणी केली आणि तो कायमचा निगेटिव्ह असतो असं नसतं, मध्ये काही ना काही होऊ शकतं. त्यामुळे त्या अर्थाने ते पण एका अर्थाने रुग्णांच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित रक्तदाते असतात. त्यामुळे अशा या सगळ्या सुरक्षित रक्तदात्यांचं आपण आज कौतुक करणार आहोत. रक्तपेढीत येऊन रक्तदान करणारे अनेक प्रकारचे रक्तदाते आहेत. जसे आपण आहात की प्लेटलेट थॅलेसेमियासाठी करता, काही जण वाढदिवसाच्या निमित्ताने येतात. बरेच रक्तदाते त्यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा करतात. मागच्या 2022 मध्ये साधारणपणे 600च्या वर लोकांनी त्यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा रक्तपेढीत येऊन रक्तदान केलेला आहे. याचबरोबर दत्ताजी भाले रक्तपेढीत आपण थॅलेसेमियाचे साधारणपणे 50 रुग्ण आपण त्यांना विना सेवा शुल्क आपण त्यांना रक्त देतो. आणि 50 रुग्ण मी म्हणत असताना स्वाभाविक प्रत्येक रुग्णाला 2 तरी युनिट्स लागतात. त्यामुळे 100च्या वर युनिट्स आपल्या रक्तपेढीतून आपण या रुग्णांना देतो. आपण एका अर्थाने थोडीशी कल्पना करून पाहावी की दर 15 दिवसांनी आपल्या मुलाला घेऊन कुणाला तरी हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं, ब्लड कलेक्ट करावं लागतं, ते द्यावं लागतं, दिवसभर थांबावं लागतं. आणि हा विषय इथेच थांबत नाही. मी पिडियाट्रिशियन समोर जास्त त्या विषयातलं बोलणं योग्य नाही, पण अनेक बाकीच्याही ट्रीटमेंट त्यांना काही कराव्या लागतात ज्यामध्ये आपल्याला रत्नवार्थी मॅडम काही गोष्टी त्यातल्या सांगतील. त्याबरोबर त्यांची आर्थिक गरज पण खूप असते. दर महिन्याला अशा प्रकारची ट्रीटमेंट घेणं, मग स्वाभाविकपणे अशी काही आर्थिक मदत आपण करू शकतो का असा आपणही विचार करतो. आपण या रुग्णांसाठी अधिक सेफ्टी म्हणून
एका अर्थाने डिप्लेटेड म्हणजे ज्याच्यातून आपण पांढऱ्या रक्तपेशी काढून टाकलेल्या आहेत, ज्याच्यामुळे रिॲक्शन्स येतात, ते आपण त्या प्रकारचं ब्लड वापरतो ज्याला थोडासा जास्त खर्च येतो. त्याचबरोबर आपण त्यांना नॅट टेस्टेड पण ब्लड वापरतो. जे रेग्युलर थॅलेसिमियासाठी रक्तदान करणार आहेत आणि स्पेसिफिक पेशंट्ससाठी करणार आहेत, त्यांची आपण एक ऍडिशनल तपासणी केलेली असते ज्याला फिनोटाइप टेस्टिंग म्हणतो, की ज्याच्यामुळे भविष्यात कधीतरी त्यांना ट्रान्सप्लांट लागलं तर त्यांना मॅच बोन मॅरो मिळण्याची पॉसिबिलिटी एका अर्थाने वाढते. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा काही अधिकच्या तपासण्या त्यांच्या अधिकच्या सेफ्टीसाठी आपण करत असल्यामुळे थोडासा खर्च अधिक होतो, पण यासाठी आपल्याला समाजातली बरीच मंडळी तशी मदत करतात आणि त्यामुळे ही गरज आपण त्यांची कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता भागवू शकतो. नुसतंच एवढा ट्रीटमेंटचा भाग राहतो का, तर तसा होत नाही. यांना खूप मानसिक आधाराची पण गरज असते आणि मुलांच्या दृष्टीने पाहिलं तर काहीतरी एन्जॉयमेंट पण त्यांना लागते. त्यामुळं शाळा आणि आजारपणामुळे होणारी शाळेत एका अर्थाने शाळा बुडवणं आणि ट्रीटमेंटसाठी ऍडमिट होणं, या सगळ्या गोष्टींमध्ये मुलं तशी खूप कंटाळलेली असतात बऱ्याचदा. म्हणून आपणच असं ठरवलं की या मुलांची वर्षातनं 2दा सहल काढत जाऊ. त्यामुळे आपण यावर्षी त्यांना सिद्धार्थ उद्यानामध्ये सहलीला घेऊन गेलो होतो आणि याहीसाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था आपल्याला मदत करतात. संगिनी ग्रुपनी आपल्याला तसं या मुलांना सगळ्यांना घेऊन जाऊन त्यांना बागेत फिरवून आणून महापालिकेने आपल्याला त्याच्यामध्ये चांगली मदत केली आणि त्यामुळे आपण हे करू शकलो. मुळामध्ये हे कुणा एकाचं काम नाहीच आहे, याच्यामध्ये अनेक लोकांचा अनेक संस्थांचा सहभाग असल्यामुळे आपल्याला हे सगळं शक्य होतंय. यावर्षी ऍडिशनल मुलांच्या बाबतीत आपण हिमॅटॉलॉजी म्हणून दरवर्षी तपासणी करतो मुलांची. पण आमची एक मैत्रीण आम्हाला मधल्या काळामध्ये भेटली, डॉक्टर संध्या कोणपल्ले, आणि त्या असं म्हणाल्या की मुलांच्या एंडोक्रायनॉलॉजी या अर्थाने पण तपासणी केली पाहिजे, कारण एका अर्थाने हा आजार लहानपणापासून असल्यामुळे कधी कोणाला डायबिटीस त्याच्यामध्ये वाढू शकतो, काही जणांचं थायरॉइड वाढू शकतं, त्यामुळे त्याही अर्थाने आपण तपासणी केली पाहिजे. त्यामुळे यावर्षी आपण त्याही पद्धतीने सगळ्या मुलांची तपासणी केली. पण तुमच्यासारखे सुदृढ रक्तदाते त्यांना सतत रक्तदान करत असल्यामुळे आपल्याकडच्या 50 पैकी एकाही रुग्णाला खूप मेजर काही निघालं नाही. मायनर प्रॉब्लेम्स तर त्यांना येणारच आहेत म्हणजे, पण मेजर काही निघालं नाही. मी याच्यासाठी ठासून म्हणते तुमच्यासारखे की बरेच याच्यामधले काही आपण पेपरमध्ये बातम्याही वाचल्या असतील की HIV पॉझिटिव्ह झाले, HCV पॉझिटिव्ह झाले, पण आपल्याकडचे सुदैवाने आजपर्यंत तरी कोणी अशा पद्धतीचं पॉझिटिव्ह नाही झालं, कारण तुम्ही त्यांना सातत्याने तुमचं सुदृढ रक्त देत आहात. म्हणूनच ते त्यांना काहीही आतापर्यंतचा तसा त्रास नाही झाला. बाकी संख्येच्या याच्यामध्ये मी जात नाही. मागच्या वर्षी साधारण 21,000 कलेक्शन आपण केलं, त्यातलं 20% कलेक्शन हे तुमच्यासारख्या लोकांनी रक्तपेढीत येऊन रक्तदान केल्यामुळे झालं. आणि ही सगळी जी काय पुण्याई आहे ती मी असं म्हणेल की एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, दुसरी आमच्या हेडगेवार रुग्णालयाची, आणि सर्वात महत्वाची म्हणजे दत्ताजी भाले, ज्यांच्या नावाने आम्ही हे रक्त केंद्र चालवतो. खरं म्हणजे त्यांचंच आयुष्य एक त्यागमूर्ती म्हणून कायम राहिलेलं आहे. त्याग हाच त्यांच्या जीवनाचा पाया होता. आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की आणीबाणीच्या काळामध्ये जी लोक अटकेत होते अशा लोकांचे संसार सांभाळणं हे भूमिगत राहून दत्ताजी हे काम करायचे. एकच उदाहरण त्यांच्या आयुष्यातलं फक्त देते, म्हणजे सगळं कुटुंब कसं एखाद्या गोष्टीच्या मागे असतं तेवढं आपल्याला लक्षात येईल. जे भूमिगत होते त्यांच्या जमिनी जप्त केल्या जातील अशी नोटीस आली, आणि मग अशी नोटीस आल्यानंतर दत्ताजींनी स्वाभाविकपणे त्यांच्या निवृत्तीनाथ त्यांचे मोठे भाऊ त्यांना विचारलं की असं होणार असेल, कारण जमीन तर सगळ्यांची एकत्र आहे, माझ्यामुळे सगळ्या कुटुंबाचं नुकसान होईल, त्यामुळे मी माझं काम सोडून देतो आणि मी शरण जातो पोलिसांना. त्यांच्या भावांनी त्यांना दिलेलं असं उत्तर आहे की तू करत असलेल्या कामाला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही असं तुझं वर्तन पाहिजे, जमिनीची चिंता करण्याचं कारण नाही. ते एका अर्थाने यांच्या नावाने आपण हे सगळं चालवत आहोत आणि म्हणूनच मला असं वाटतं तुम्ही सगळेजण आज इथे आहात. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी श्री प्रमोद कुमावत सरांना रक्तदाता म्हणून आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी रक्त मंचावर आमंत्रित करते.
आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं म्हणजे रक्तदान एक महान दान आहे आपल्याला माहिती आहे, पण यामध्ये दान शब्द आलेला आहे. दान आणि वान यामध्ये फरक आहे. दान कुठलाही मोबदला न घेता केला जातो त्याला म्हणायचं दान, आणि काहीतरी मोबदला घेऊन दिला जातो त्याला म्हणायचं वान. म्हणून वाणी वगैरे आपल्याकडे ते व्यापारामध्ये काहीतरी घेऊन देतात. जी शपथ दिली त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे सांगितलंय की स्वेच्छाने कुठलाही मोबदला न घेता आपण देतो ते. खरं म्हणजे साधारणतः 7-8 वर्षापूर्वी नितीन देवरे म्हणून एक शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे, आणि त्यांना मी माझ्या एका कार्यक्रमामध्ये चतुर्थी सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं, आणि त्यांनी थॅलेसिमिया या रुग्णांसाठी रक्तदान या विषयावर व्याख्यान केलं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर मीही प्रेरित झालो आणि अधिकची माहिती देवरे सरांकडून घेतली, आणि मग त्यांनी त्याची माहिती देऊन दत्ताजी भाले रक्त केंद्रामध्ये मला घेऊन आले, आणि मी एका थॅलेसिमियाग्रस्त असणाऱ्या रुग्णाचा रक्तदाता बनलो. आणि मग केदारजींचा फोन यायचा की सर उद्या पेशंट येणार आहे, आपल्याला कधी वेळ आहे, आणि मग त्या वेळेनुसार जाऊन रक्तदान करायचो. असं संपूर्ण सर्कल सुरू झालं. दर 3 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने फोन आला की जाऊन रक्तदान करायचं. पण एक मनात खऱ्या अर्थाने समाधान होतं की आणि खरं म्हणजे माझ्या जीवनातला तो किस्सा, कॉलेजमध्ये असताना मी एकदा रक्तदान केलं, आणि दुर्दैवानं म्हणा माझ्या, पण रक्तदान अनेकांचं पूर्ण झालं, माझं रक्ताची बाटलीच भरणं. माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली, काही प्रॉब्लेम आहे का? त्या संबंधिताने काहीतरी मला दिलासा द्यावा, तर त्यांनी सांगितलं तुमचा प्रॉब्लेमच दिसतो. मला रात्रभर झोप नाही आली काही माझा प्रॉब्लेम झाला काय. मग पुन्हा रक्त लगेच घेत नाही, 3, 4, 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा रक्तदान द्यायला गेलो, तेव्हा ते व्यवस्थित रक्त देण्यात आलं. आणि मग समोरच्यानी मला थोडे दिलासा दिला की नाही काहीच अडचण नाही. म्हणजे रक्तदान दिल्याने उलट नवीन रक्त तयार होतं, नवीन एनर्जी येते, मधुमेहाचा प्रॉब्लेम होत नाही, हार्टचा प्रॉब्लेम होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत जाणं नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं. भारतामध्ये आता सध्या आपण G20 पाहतो, वसुदैव कुटुंबकम, आणि भारताच्या प्रत्येक भारतीयांच्या रक्तातच हे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला रक्तदान, आणि दानामध्ये तर अनेक प्रकार, मी स्वतः एक कीर्तनकार असल्यामुळे कीर्तनाच्या माध्यमातूनही व्यासपीठाला सांगायला आवडेल सगळ्यांना की मी हे सांगत असतो की दानाचे तर अनेक प्रकार आहे. आपण पाहतो कांचनदान, भूदान, कन्यादान, मतदान, त्याप्रमाणे हा रक्तदान सुद्धा आहे. तर त्याचं जर क्लासिफिकेशन केलं तर मला असं वाटतं की काही महत्वाचे दान आहेत. बाकीचे तर आता भूदान कोण करत नाही, विनोबांची ती चळवळ होती, पण आता कोण भूदान देऊ लागलं. कांचनदान तर नाहीच नाही, म्हणजे सोनं दान देणं. फक्त राहिलं तर कन्यादान, मतदान या गोष्टी आपल्याला माहिती आहे, पण रक्तदान श्रेष्ठ आहे. आणि आता शपथ घेतल्याप्रमाणे मला वाटतं फार जागरूकता नाहीये मॅडम. मी या अनुषंगाने सांगू इच्छितो, रक्तदान करायला चाललो म्हटल्यानंतर माझ्याच घरात मला विरोध झाला. माझीच आई म्हणली अरे नको रक्तदान द्यायला जाऊ, माझी पत्नी म्हणली की असं कुठं असतं का, म्हणजे रक्तदान करणं म्हणजे काहीतरी विकनेस येईल वगैरे, असं खूप समाजाच्या लोकांच्या मनामध्ये शिकलेल्या, बाकीचं तर जाऊ द्या पण शिकलेल्या. आणि म्हणून मला वाटतं की आपण सगळे या मोठ्या प्रमाणावर रक्तदाते आहात, तर याचं माउथ पब्लिसिटी ही जेवढी महत्वाची आहे तेवढं पेपरमधून वगैरे जरी दिलं तर लोक ऐकणार नाहीत. आणि म्हणून आज रक्तदाता दिवस या निमित्ताने हा अतिशय सुंदर सोहळा आहे. मला वाटतं फार चांगला उपक्रम आहे की रक्तदात्यांना म्हणजे त्यांच्या सोहळा देऊन त्यांना एक गुलाबाचं फुल जरी दिलं, त्यांना शब्दाने जरी सांगितलं की वा आपण फार चांगलं काम करत असतं, खरंच मनातून बरं वाटतं. मला जेव्हा फोन आला केदारजींचा तेव्हा मलाही मनातून बरं वाटलं की ते तुमच्यासाठी कार्यक्रम आहे असं म्हटलं की बरं वाटतं. त्याच्यामुळं माउथ पब्लिसिटी आहे. मला फार अभिमान वाटतो अनेक वेळा रक्तदान दिल्याचा. इथून पुढेही निश्चितच हे रक्तदान मी देत राहील आणि सगळ्यांना विनंती करीत राहील, आणि जिथं जिथं मी बोलायला जातो तिथंही या संबंधात निश्चित बोलेल की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, आणि आपल्या रक्तदानामुळे निश्चित कुणाला तरी मदत होते. याचं एक फार मोठे 1991ला आपल्याकडे ते ग्लोबलायझेशन आलं, पण हे ग्लोबलायझेशन जगासाठी असेल, भारत पहिल्यापासूनच ग्लोबल आहे. वसुदैव कुटुंबकम हे आपलं ब्रीदवाक्य आहे, आणि म्हणून एकमेकांना मदत करणं हे भारतीयांच्या रक्तातच आहे, काही वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून या निमित्ताने माझा हा छोटासा अनुभव
शेअर करण्यासाठी आपल्या समोर उभा होतो. माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी श्री ऋषिकेश जाजू सरांना एसडीपी रक्तदाता म्हणून आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावर असलेले एक आपल्या शहराचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणता येईल श्री मुकुंदजी भोगले सर यांना मी बऱ्याच ठिकाणी यांच्याबद्दल ऐकलेलंही आहे, भेटलेलोही आहे. हेडगेवार रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर राजश्री रत्नपारखे मॅडम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कुलकर्णी सर आणि कार्यवाहक डॉक्टर अश्विनी कुमार तुपकरी सर आणि दत्ताजी भाले रक्तपेढी याचे वैद्यकीय संचालिका मॅडम डॉक्टर सौ मंजुषा कुलकर्णी मॅडम आणि दत्ताजी भाले रक्तपेढी परिवारातले माझे बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर जेव्हा ह्या शनिवारी मला रामगोपाल मालानी सरांचा फोन आला की सर असा असा प्रोग्राम आहे आणि इकडे यायचंय आणि त्यावर तुम्हाला 2 मिनिटं काहीतरी बोलायचंय, तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की जसं पहिल्यांदा रक्त देताना माझ्या मनात जे विचार चालू होते तसं आत्ता माझ्या मनात होतंय. हे बेचैनी, हे आपण कधी असं बोललेलो नसतो, हे बोलणं हे अवघड आहे. पण मला खात्री आहे की जसं त्यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढीने मला सांभाळून घेतलं तसं आज मला दत्ताजी भाले रक्तपेढी परिवार मला सांभाळून घेईल. जगात खूप कमी संस्था अशा आहेत ज्या समाजकार्यासाठी सेन्सिटिव्ह आहेत किंवा ज्या सिरियस आहेत आणि अशा संस्थांमध्ये दत्ताजी भाले रक्तपेढीसोबत माझं रक्ताचं नातं आहे, हे याचा मला खूप अभिमान आहे. इथे आल्यावर, या वास्तूत आल्यावर एक नव ऊर्जा, नेहमी नवीन रक्त जसं बनतं तसं आपल्याला मिळते. ती नव ऊर्जा मिळते. इथल्या लोकांचं एकंदरीत बिहेवियर, एकंदरीत आपल्याशी बोलण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदैव हसरे चेहरे, हे बघितल्यावर कोणताही रक्तदाता मला वाटतं 2 युनिट जास्तच रक्तदान करून जाईल. आणि सदैव रक्त बघताना मला काही लोक माहिती आहेत ज्यांनी थोडं जरी रक्त बघितलं तर त्यांना चक्कर येते. हे लोक सदैव रक्त बघत असतात तरीही एवढ्या हसऱ्या चेहऱ्याने आपल्याकडनं रक्त मागून घेतात आणि आपण हे हसत हसत त्यांना देतो. याच्यासारखं दुसरं उदाहरण जगात कुठे बघायला नाही मिळालं. खरं तर आपलं भारत देश हे लोकसंख्येच्या बाबतीत नंबर 1ला आहे आणि जगाची एकंदरीत 18% पॉप्युलेशन आपल्या देशात आहे. पण हे असताना आपल्याकडे फक्त 2.4% एवढीच जागा आहे. जगाच्या लँडमध्ये फक्त 2.4% जागा आपल्याकडे आहे. हे असताना ह्याचे काही पॉझिटिव्ह पण असतात. एवढी लोकसंख्या असण्याचे अँपल मॅनपॉवर, अँपल स्किल्ड मॅनपॉवर, ही मॅनपॉवर एकदम रिझनेबल दरात अवेलेबल असणं, ह्याच्यात अजून बिकॉज ऑफ पॉलिटिकल विल पॉवर एव्हरीथिंग आपल्याकडे आज ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ह्याचा आपण सगळे फायदा करून घेऊ शकतो. पण याची दुसरी बाजू पण आहे. याची दुसरी बाजू अशी आहे की आजच्या घडीला एवढी मोठी लोकसंख्या असताना, आपल्याकडे वेगवेगळ्या विचाराची लोकसंख्या असताना हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे डिफिकल्ट झालेलं आहे. हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना येणारे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत आणि त्या चॅलेंजेसवर मात करण्यासारखी दत्ताजी भाले रक्तपेढी आपल्यासोबत असताना मला वाटतं की आपल्या देशाचं आरोग्य अशा संस्थेमुळे सुखी हातात आहे, चांगल्या हातात आहे. एक काळ होता जेव्हा ज्ञानदान हे श्रेष्ठदान होतं. त्यानंतर अन्नदानाला महत्व आलं, त्यानंतर धनदानाला महत्व आलं. सायन्सची जशी जशी डेव्हलपमेंट झाली तसं तसं रक्तदान, अवयवदान, नेत्रदान ह्या गोष्टींना महत्व आलं. पण ज्ञानदान, ते अवयवदान, रक्तदान हे करण्यासाठी लागणारं सर्वात महत्वाचं दान म्हणजे श्रमदान आहे. आणि दत्ताजी भाले रक्तपेढीतले सर्व लोक या श्रमदानाला कमिटेड आहेत,
हे खरं अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्या कमिटमेंटमध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांना सामील करून घेतलं, हे त्याच्यावरची गोष्ट आहे. कारण की रक्तदान करण्याची इच्छा खूप जणांची असते, पण फोन करून रक्तदान करायला या, इन्व्हिटेशन द्या, हे जरा युनिक कॅरेक्टर आहे. आणि आपणही खुशी खुशी येतो. बहुतेकदा मी असं बघितलेलं आहे की आपल्या शेड्यूलच्या नुसार ते रक्तदान करून घेतात. किंवा तुम्हाला वाळूजला जाता का, तुम्ही बरं वाळूजला जाता तर सकाळी 9 वाजता येता का किंवा 6 वाजता येता का, सर आत्ता अवेलेबल नाहीये का, मी नंतर तुम्हाला बोलवतो वगैरे. ह्या गोष्टी एवढा ऍडजस्ट करून, एकीकडे रुग्ण आहे, एकीकडे त्याचे टेन्शन्स वेगळे आहेत आणि आपल्यासोबतचं त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते वेगळं आहे. म्हणून ते हे सगळं जे जुळवून आणतायत याच्यावर मला खूप अभिमान वाटतो आणि ह्याच्यात आपण सामील आहोत याच्यात मला खूप आनंद वाटतो. मी जिथपर्यंत, जोपर्यंत मला रक्तदान, एचडीपी डोनेशन करता येईल तोपर्यंत करत राहील. या गोष्टीसाठी मी कमिटेड आहे. आणि दत्ताजी भाले रक्तपेढीचा फ्युचर असाच वाढत जावं. एकाच ठिकाणी नाही तर अख्ख्या भारतभरात दत्ताजी भाले रक्तपेढीने आपले ब्रांचेस काढावेत, वेगवेगळ्या ठिकाणी जावं. अशी सर्व्हिस, एवढं कमिटमेंट जर इकडे आपण दाखवू शकतो तर सगळीकडे जेव्हा आपण दाखवू शकू तर आपल्या देशाची परिस्थिती उत्तरोत्तर सुधरत जाईल असं मला वाटतं. आणि मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की हे जे मिशन दत्ताजी भाले रक्तपेढीने घेतलेलं हे मिशन खूप वरच्या लेवलला जावं. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणखी कोणाला 2 मिनिट बोलायचं असेल तर आपले मनोगत व्यक्त करू शकता. नमस्कार. मी रक्तदाता आहे. 2007 पासून मी रक्तदान करतोय आणि रक्तदान करतोय मी लहान मुलांसाठी, थॅलेसेमियासाठी. मला हा अनुभव मिळाला आहे की मला वाटतं तो मुलगा रोहन अवचरमल म्हणून एक मुलगा आहे आपल्याकडे, त्याचं रक्तदान चालू आहे. मी एक ऑफिस बॉय म्हणून काम करत होतो स्टाफमध्ये. तर सर म्हणे की तू रक्तदान करत जा म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, काही होत नाही म्हणे, तुला जर काही झालं तर त्याची जिम्मेदारी मी घेतो, तू रक्तदान कर म्हणे, एकदा करून बघ, काही जर झालं तर पूर्ण फॅमिलीची जिम्मेदारी मी घेतो, तुला काही त्रास होणार नाही. सरांनी मला इथं आणलं, रक्तदान करायला लावलं. केदार जोशी सरांची भेट घालून दिली मला. सर म्हणे की कैलास सर म्हणे की मी जर नाही आलो की तुला केदार सर आहेत म्हणे सांभाळायला. कारण 2007 मध्ये माझं वयाच्या शेवट लहान असल्यामुळं मी 22 वर्षाचा होतो, पण भीती होती, मनात भीती होती. कैलास सरांनी मला इतकं समजून सांगितलं की काही होत नाही. नंतर जोशी सरांनी सांगितलं की काही होत नाही म्हणून तू करून बघ. तेव्हा माझी तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित होती. रक्तदान केलं, सगळं केलंय. आलो, नंतर एकदा रक्तदान करून घरी गेलो. जसं मला सरांनी सांगितलं की बाबा घरी गेल्यानंतर वाईफ पण बोलते, मुलं बोलतात, सगळे बोलतात. त्यांना सगळ्यांना सांगितलं की रक्तदान केल्याने माणूस काही मरत नाही, त्याचं वय वाढतं असं मला सगळ्यांनी सांगितलं. की तुमचा हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला खेळायला त्रास होत नाही, व्यायाम होतो, काहीच त्रास होणार नाही. तुम्ही रक्तदान करा. आणि थॅलेसेमिया म्हणजे एक लहान मुलांना जो रक्तदान आपण करतो तो अगोदर मी 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला करायचो. तर आमची अशी साखळी वाढली की जोशी सरांमुळे की मला तो नंबर कमी कमी 8 किंवा 9 महिन्याला नंबर लागतो माझा. अगोदर 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला करायचं, आता 9 महिन्याला किंवा वर्षभरानंतर नंबर लागतो. इतकी साखळी वाढली. तर मी अशी विनंती करतो की आपल्या मित्रमंडळामध्ये जर कोणी असं असेल थॅलेसेमियासाठी मुलांसाठी की ती साखळी वाढवावी. आपल्या आजूबाजूला मित्रांना, मैत्रिणीला किंवा कोणाला नातेवाईकांना जर सांगायचं असेल तर सांगू शकतात. की काही जण म्हणतात बाबा तू रक्तदान करतो, तुला काय पैसे मिळतात का. माझ्या बऱ्याच मित्रांना सांगितलं, लग्न कार्यक्रमात सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की बाबा तुला रक्तदान करतो, तुला काही पैसे मिळतात का, तुला काही कमिशन मिळतं का. म्हणत होतं मला काही कमिशन वगैरे काही मिळत नाही, तुम्ही लागलं येऊन बघू शकतात. की जेव्हा मी रक्तदान करतो मला जेव्हा फोन येतो तेव्हा माझ्या नावाची एक चिठ्ठी तयार होते आणि त्याच्या खाली ज्या मुलांना आपल्याला रक्तदान करायचंय त्या मुलाचं नाव असतं. जेव्हा ते सर म्हणतात की तुम्हाला रक्तदान बघायचं असेल तर तुम्ही बघू पण शकतात की रक्तदान आपल्या मुलाचं रक्तदान कुठं चाललंय, कोणत्या मुलाला चाललंय. केदार सरांनी मला बोलायला सुद्धा आणलं होतं की माझं रक्तदान कोणत्या मुलाला चाललंय, कुठे चाललंय. की आमची जी लिस्ट असते ते ब्लड बँकला लावलेली असते, ती मी बघितली
की मला लक्षात आलं की बाबा आपलं ब्लड वाया जात नाही, की मी आज 2007 किंवा 8 पासून मी रक्तदान करतोय आणि मी डोळ्याने बघितलं की माझ्या रक्ताची बॅग माझी वाया जात नाही किंवा विकल्या जात नाही. मला हा विश्वास बसलाय की 2008 पासून मी कंपल्सरी रक्तदान करतोय. किंवा फक्त मला मागच्या वर्षी 3 वेळेस मी फक्त वापस गेलो की रक्तदान का होत नाही म्हणून, ते थोडंसं ब्लड कमी असतं किंवा टेम्परेचर कमी असल्यामुळे ताप वगैरे असल्यामुळे मी वापस जातो. कारण जोशी सरांचा तो फोन असतोच की बाबा आज तुमचा नंबर आहे, तुम्ही या, रक्तदान करा, सांभाळा. आणि माझा रक्तदानाचा कार्यक्रम म्हणजे मला स्वागत समारंभ किंवा आज 3रा वेळेस असेल माझा, की 3 वेळेस माझं स्वागत झालंय. रक्तदान खरंच, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. सर्वांनी करा आणि सर्वांना याच्याविषयी माहिती द्या. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी धनंजय तमेवार सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद मॅडम. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व मित्रांना, मित्र एवढ्यासाठी म्हटलं की आपल्या सर्वांमध्ये इथे एकच नातं आहे, आपण सर्व रक्तदाते आहोत. मी दत्ताजी भालेचा नियमित एसडीपी डोनर आहे. साधारण 1 ते 1.5 महिन्याच्या अंतरात माझं किमान एसडीपी डोनेशन होतच होतं. मागील 20 ते 25 वर्षापासून माझं ब्लड डोनेशन सुरूच आहे. आणि मी रक्तदानाबद्दल तर आपल्या सर्वांना चांगली माहिती आहेच आहे. मी दत्ताजी भाले रक्त केंद्राबद्दल काही बोलू इच्छितोय. ते असं की मी बऱ्याच ठिकाणी डोनेशन केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी कॅम्प, सुरुवातीला काही दिवस मी कॅम्पमध्ये वगैरे जायचो, सरकारी हॉस्पिटलमध्येही जायचो. पण जेव्हापासून मी दत्ताजी भालेमध्ये रक्त द्यायला सुरू केलं, इथली जी सर्व्हिस आणि इथला जो विनम्रपणा आहे आणि इथलं जे आहे, आपल्या सर्वांनी तर अनुभवलंच आहे. ज्यांनी अनुभवलं नसेल त्यांनी निश्चितच अनुभवावं. इतकी व्यवस्थित, नीट, क्लीननेस तर असतो आणि जो आपल्यासोबतचा जो त्यांचा व्यवहार असतो तो अतिशय विनम्र असतो. सुरुवातीला जसं एका बंधूंनी आपलं सांगितलं तसं त्याप्रमाणे मलाही थोडासा विरोध असायचा की वारंवार का डोनेट करतो, काही त्रास होईल, विकनेस येईल, असा तसा मला विरोध होता. मी एक वेळेस माझं संपूर्ण कुटुंबासहित ब्लड बँकेमध्ये आलो. मालानी सरांनी सगळी टोटल सिस्टीम माझ्या सर्व परिवारांना समजून सांगितली आणि ती सिस्टीम बघितल्यानंतर आजपर्यंत मला कधीही डोनेशनसाठी कोणाचाही विरोध झालेला नाहीये. कारण आपल्या इथे तो डोनेशन हा नंतरचा पार्ट ठेवतात. आपली काळजी, रक्तदात्याची काळजी जी असते ती खूप छान पद्धतीने घेतल्या जाते. अशा प्रकारेच हे कार्य जर सगळीकडे होत राहिलं तर अजूनही ही संख्या भरपूर वाढेल. धन्यवाद मालानी सर, मला वारंवार ही संधी देता. मी कायम मालानी सरांकडे तक्रार करत असतो की मला बोलवत का नाही. मी दर महिन्याला येऊ इच्छितो. जर एखाद्या महिन्यात नाही येऊ शकलो तर मला फार गिल्ट फील होतं. साधारण 50 पेक्षा जास्त वेळेस तर माझं डोनेशन झालेलंच आहे. आणि दत्ताजी भाले रक्त केंद्राला माझी अशी विनंती आहे की मला शतक करण्यासाठी सहकार्य करावे. मी सेंचुरी करू इच्छितोय एसडीपी, ब्लड हे सर्व डोनेशनची. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर राजश्री रत्नपारखे मॅडम यांना मी विनंती करते की यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित आपण सर्व, आजच्या म्हणजे आज जरी नसला 14 जून असला तरी आजच्या जागतिक रक्तदाता दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण आपण सर्वच रक्तदाते इथे आलेले आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं जाजू सरांनी सांगितलं की तुमचं आपलं रक्ताचं नातं आहे, ही खरोखरीच गोष्ट आहे. आणि मी या निमित्ताने असं तुम्हाला सांगते की तुम्ही जे काही थॅलेसेमिया रुग्णांसाठी जे काही ब्लड देत आहात हे खूप एक मोठं आणि प्रशंसनीय असं काम आहे. कारण ह्याचा जो टेक्निकल भाषेत मी जास्ती न जाता तुम्हाला एवढंच सांगेन की थॅलेसेमिया हा लहान मुलांमधला आजार आहे ज्यांना आयुष्यभर रक्त हे सतत दर महिन्याला द्यावं लागतं. कोणाला 2, कोणाला 4. आणि या आजाराचं सध्या तरी एकच ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे.
आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही खूप महागडी उपचार पद्धती असल्यामुळं सगळे मुलं त्याच्यासाठी जाऊ शकत नाहीत. आणि जे कोणी जातात त्यांना जर आपण दरवेळेस वेगवेगळ्या दात्याचं रक्त दिलं तर त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मॅच सापडणं खूप अवघड होतं. आणि मग त्या केसमध्ये त्यांना जरी त्यांच्याकडे पैसे असतील किंवा ते करू शकत असतील तर ते करू शकत नाही. त्याच्यामुळं फिक्स डोनर्स फॉर एव्हरी पेशंट ही जी कन्सेप्ट आहे ही त्याच्यासाठी आलेली आहे. आणि तुम्ही सर्व लोक त्याचे एक पार्ट आहात याचा मला खूप अभिमान आहे. आणि तुम्ही आमच्याबरोबर जोडलेले आहात. आपल्या देशात थॅलेसेमियाचं प्रमाण साधारण 3.5 ते 4% आहे, पण महाराष्ट्रात याचं प्रमाण खूप जास्ती आहे. विशेषतः आपल्या भागात तर खूपच आहे. आणि याच्याविषयी जनजागृती आज तर रक्तदाता दिवसाची आहे, परंतु ऍज अ पिडियाट्रिशियन आम्ही या आजाराच्या विषयी सतत जनजागृतीसाठी कार्यक्रम घेत असतो की एका पहिल्या मुलाला जर हा आजार झाला तर पुढच्या मुलाला तो होणार आहे किंवा नाही हे आपल्याला समजू शकतं. प्रेग्नन्सीच्या आधी सुद्धा समजू शकतं आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 ते 4 महिन्यात पण याचं निदान होऊ शकतं. आणि तसं जर केलं तर आपण हे पुढं त्यांना आयुष्यभर जे ब्लड देणं किंवा त्यांच्या कुटुंबातल्या ज्या सगळ्या यातनांमधून जावं लागतं ते आपण टाळू शकतो. त्याच्यामुळं आज एवढा इथं फोरम आहे तर मला असं वाटलं की ही पण माहिती सगळ्यांना असावी म्हणून फक्त मी इथं ती सांगते आहे. या मुलांना सतत ट्रान्सफ्युजन असतं दरवर्षी, म्हणजे दर महिन्याला आहे. काही जण 2दा, काही जण 3दा. लहानपणी तर ते अक्षरशः त्यांना हॉस्पिटलचं गेट दिसलं की रडायला सुरुवात करतात, कारण त्यांना असं लक्षात येतं की आता आपली टोचाटोची सुरू होणार आहे. आणि हे खूप पेनफुल गोष्टी असतात. हे बघणं पण आम्हाला पिडियाट्रिशियन म्हणून पण खूप अवघड जातं. त्याच्यामुळे याच्या प्रिव्हेन्शनसाठीच जास्ती काम करायचं आपलं चालू आहे प्रयत्न, परंतु तितकंसं त्याला यश अजून आलेलं नाही आहे. आणि यांना ट्रान्सप्लांट सोडून जे मॅडमनी मगाशी सांगितलं की यांना एक सायकोलॉजिकल सपोर्ट खूप लागतो. याच्यासाठी सपोर्ट ग्रुप्स खूप महत्वाचे असतात. आणि जसं जसं त्यांचं शरीरातलं रक्त संपत येतं तसं तसं ती मुलं मग चिडचिडी व्हायला लागतात आणि मग शाळा बुडते, आजारी पडतात वारंवार. म्हणजे आज मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकेल की माझा पहिला पेशंट जो एक आहे तो आता 27 वर्षाचा झालेला आहे. आणि तो जो काही एवढा मोठा झाला आहे तो फक्त आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि ब्लड बँकेमुळेच आलेला आहे. आणि 27 वर्षाचा होऊन सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेपॅटायटिस बी, सी, HIV यातलं कुठलंही संक्रमण त्याला झालेलं नाहीये. आणि तो चांगला आहे सध्या तरी. त्याच्या पायावर उभं राहून थोडंफार खूप नॉर्मल मुलांइतकं तर जॉब नाही करू शकत, पण पार्ट टाइम कामं ते करू शकतात. तर जास्ती वेळ न घेता मी एवढंच सांगेल की तुमच्या सगळ्यांचं परत परत अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी असंच रक्त देऊन यांचं जीवन वाचवायचा जो आपला उपक्रम आहे तो अतिशय सुंदर आहे. हा असंच चालू ठेवा आणि धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री मुकुंद भोगले सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींना प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी ओळख करून दिली तेव्हा थोडं मनात प्रमुख वक्ता म्हणून येण्याची माझी योग्यता नाही, परंतु एक रक्तदाता म्हणून मात्र माझे अनुभव तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन. आता इथे येताना मी विचार केला तर वयाच्या 16व्या वर्षी मी पहिल्यांदा रक्तदान केलं. त्याला जवळपास 50 वर्ष पूर्ण झाली. आम्ही क्रिकेट मॅच खेळायला चाललो होतो तेव्हा निरोप आला की आमच्या माहितीतल्या एका कुटुंबातली एक व्यक्ती कोमात होती आणि त्यांना अत्यावश्यक रक्ताची गरज होती. तर आम्ही पूर्ण क्रिकेट टीम मेडिकल कॉलेजला रक्तदान करण्यासाठी गेलो. बाकीच्यांचं झाल्यावर माझा जेव्हा नंबर आला तेव्हा 16 वय सांगितल्यानंतर ते म्हणाले नाही तुझं नाही घेता येणार, परंतु रक्ताची गरज आणि माझी इच्छा हे दोन बघता
ते डॉक्टरांनी तेव्हा वय बहुतेक ऍडजस्ट केलं असेल, पण त्यांनी रक्त घेतलं. तेव्हापासून अनेक वेळा मी रक्तदान केलं. सुरुवातीला अनेक वर्ष 2दा करायचो, वर्षातनं नंतर एकदा. परंतु अनेक अनुभव असे आले आणि त्यातनं असं एक लक्षात आलं की सुशिक्षित लोक आणि एका पर्टिक्युलर इन्सिडेंटमध्ये तर एक डॉक्टर देखील रक्तदान करण्याच्या विरुद्ध होता. आमचा एक मित्र, आम्ही सगळे कॉलेजमध्ये असताना रक्तदान करायला जाणार होतो. ब्लड डोनेशनचा कॅम्प होता आणि आमच्यापैकी एका मित्राच्या वडिलांना, जे डॉक्टर होते, हे कळलं की त्यांचा मुलगा रक्तदान करणार आहे. ते कार घेऊन कॉलेजला आले आणि त्याला गाडीत बसून घेऊन गेले रक्तदान करून. का मला माहित नाही काय गैरसमज होता, डॉक्टर होते. परंतु किती हे रक्तदानाबद्दल गैरसमज असू शकतात याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. दुसरं, आमच्या कंपनीत आम्ही दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करायचो. नॉर्मली असं समज आपली समजूत असते की जो खूप श्रम करतो, शॉप फ्लोअरवरती कामगार आहे, त्याच्या मनात भीती असू शकेल, कारण एक तर तो थोडा शिक्षणाने कमी असतो आणि जो अंग मेहनत करतो त्याला असं वाटू शकेल की ब्लड डोनेशन केल्याने माझी शक्ती कमी होईल किंवा मला त्रास होईल. परंतु आमचा अनुभव असायचा, कामगार स्वेच्छेने आणि आनंदाने ब्लड डोनेशन करायला यायचे. परंतु आमच्या इंजिनियर्सना आणि अकाउंटंट्सना मात्र आम्हाला कन्व्हिन्स करावं लागायचं. म्हणजे सुशिक्षित समाजातच जास्त याबद्दल गैरसमज किंवा भीती मनात असते. तुम्हाला सगळ्यांना हे सांगायची गरज नाही, पण हे इतरांना तुम्ही सांगावं असं वाटतं की हा सुशिक्षित आहे, याला काय सांगायचं, पण त्यांना देखील हे सांगण्याची गरज आहे की ब्लड डोनेशन केलं पाहिजे. तर हे अतिशय चांगलं कार्य आहे. तुम्ही सर्वजण स्वेच्छेने आणि नियमितपणे ब्लड डोनेशन करता. तुमचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि तुमच्याच बरोबर दत्ताजी भाले रक्त केंद्र, जे अतिशय अविरत ही सेवा देतात, लोकांना ब्लड डोनेट करण्यासाठी उद्युक्त करतात. आणि आता अनेकांनी सांगितलं तसं अतिशय हसत खेळत चांगल्या यांनी ते तुमचं करून घेतात ब्लड डोनेशन. त्यांचं देखील जितकं कौतुक करू तेवढं कमीच आहे. तर माझ्यासारखे वय वाढल्यानंतर ते ब्लड डोनर म्हणून रिटायर होतात आणि असे जे डोनर कमी होतात त्यांना रिप्लेस करण्यासाठी नवीन तरुण लोकांनी डोनर बनणं अतिशय आवश्यक आहे. तर ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. एकदा कन्व्हिन्स केलं तर तो 30-40 वर्ष करू शकतो, 20व्या-22व्या वर्षी जर कन्व्हिन्स केलं तर. पण त्यानंतर नवीन डोनर्स येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कॉन्शियसली आपण सतत याबद्दल बोललं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे आणि शक्य झालं तर ब्लड डोनेट करायला येताना एक दोघांना बरोबर घेऊन आलं पाहिजे फर्स्ट टाइम डोनर्सला. हे तुम्ही कदाचित करतही असाल, जे करत नाहीत त्यांनी जरूर करावं. आणि हा ब्लड डोनर्सचा जो एक मोठा कुटुंब आहे, आज हा हॉल भरलाय आणि बसायला जागा नाही, हे बघून अतिशय आनंद होतोय की इतक्या मोठ्या संख्येने लोक ब्लड डोनेट करतायत आणि ब्लड डोनेशनशी रिलेटेड कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही आनंदाची बाब आहे. परंतु कदाचित मोठ्या ऑडिटोरियम देखील भरेल इतक्या संख्येची आवश्यकता आहे. तर आपण सर्व हे काम कराल याची मला खात्री आहे. एवढे बघून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपल्यासारखे रक्तदाते थॅलेसिमिया रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी तत्परतेने रक्तदान करण्यास येतात. म्हणून आपल्यासाठी असे म्हणावेसे वाटते की सेवा से उत्तम इस जग में कर्म नहीं कोई दूजा. सेवा से इस जग में कर्म नहीं कोई दूजा. नर सेवा द्वारा निश्चित ही होती है ईश्वर पूजा. शुद्ध समर्पित सेवा से नर नारायण बन जाता है. शुद्ध समर्पित सेवा से नर नारायण बन जाता है. जो भी सुत है भारत माँ का, एक दूसरे का भ्राता है, एक दूसरे का भ्राता है. यानंतर ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्या कार्यक्रमाची सूत्र मी श्री केदार जोशी सर व अश्विनी गणेगावकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. आपल्याला सर्व रक्तदात्यांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. आणि ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, आता मी
एकेका रक्तदात्यांचं नाव घेते. त्यांनी कृपया स्टेजवर येऊन मानचिन्ह स्वीकारावं. सिद्धेश्वर भगवानराव आघाव सर कृपया मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी रक्तदात्यांचं स्वागत करावं. नितीन सुकासे सर. विवेक काकतकर. शुभम मैन सर. शुभम गव्हाणे सर. हेमंत पटेल. अनिल पटेल. मनोज गुजराती सर. रवींद्र ओसावे सर. योगेश साळुंके सर. प्रथमेश व्यास. अभय देशपांडे. आकाश आनंदे. अमृत पटेल. प्रतीक बंगाळे. दीपक लिपणे. टाळ्या कमी पडतायत. सारंग श्रीकांत. प्रसाद मराठे. गुरुप्रसाद मराठे. विशाल कुलकर्णी. दीपक गुप्ता.
विक्रम घायतला, केतन पटेल, नंदकिशोर सोनर, योगेश साठे, ओंकार शेलदरकर, आशिष देशपांडे, आलोक लाटे, पराग बीडकर, आनंद घनवट, भगवान पवार, सुनील मेघारे, मंगेश सोनवणे, संतोष गाडे, निलेश जवळकर, बाळू निकम, नितीन जोशी, कृतिका तुपकरे, श्याम बारस्कर, महिला रक्तदात्यांची संख्या वाढवली पाहिजे. विवेक श्रीकांत, दीपक आठवले, प्रकाश धस, डॉक्टर प्रमोद कुमार कुमावत, प्रशांत शिरोडकर, अविनाश चन्ने, विक्रांत गोंसाई, समीर कौर, प्रफुल्ल सराफ, रामराजे मिरगणे, प्रशांत डंक, आशीष चौधरी,
वैभव मुंडे, जतीन चंद्र राणा, रुपेश काठार, अमोल गोरवले, अशोक बादाडे, रवींद्र चव्हाण, प्रताप पिंपळे, रामेश्वर बोरकर, आनंद गदरे, ओम प्रकाश तोष्टीवाल, आनंद कुलकर्णी, सुधीर चार्लीकर, ऋषिकेश जाजू, विलास पिंपळे, केतन कुलकर्णी, अंतिम लाहोटी, राम कुलकर्णी, मयूर निकम, रवींद्र शिंदे, श्रीकांत चौधरी, अमोल आहेर, धनंजय कम्मेवार, अक्षय बाहेती, चिन्मय दिवेकर, मोहन पाटील, रविकुमार अडाणे, मनोज पाडळकर, विक्रम पटवर्धन, गणेश चव्हाण, नवनाथ पंगे, अमोल कोणते,
उदय पाटील, कुणाल साबू, कमलेश कस्तुरे, अंकित जोशी, आशीष मेहतर, बी.व्ही. सोनवणे, गोविंद जवळ, गोविंद सवत, महेश डोंगरे, शुभम येंडे, राजेश साहेबान, अतुल सरवदे, राजेश डोंगर साने, राजेश डोंगर साने, महेश बंबे, राम कान्हे, विजय जोशी, अभय इंगोले, शुभम जाधव, विनायक रोहिणीकर, प्रथमेश कुलकर्णी, देवर्षी भंसाळ, रामेश्वर खंदारे, मिलिंद क्षीरसागर, आनंद कावरे, अक्षय खोतकर, प्रवीण जाधव, ऋषिकेश धाते, विक्रांत देशमुख, सत्यजित वर्मा, संतोष व्यवहारे, अभिषेक कनाळे,
डोलगे, शेखर जाधव, नितीन घोमटकर, सौरभ पवार, वैभव वाघ, प्रत्येक रक्तदात्यापर्यंत आपली टाळी मिळाली पाहिजे, तेच कौतुक आहे आपल्यासाठी. वैभव वाघ, चेतन बावस्कर, संतोष तोष्णीवाल, रामेश्वर गुंडे, प्रभुराम जाधव, सुशांत पांडे, उदय साठुफळे, निलेश दरक, प्रवीण राणे, योगेश दहिवाल, नागेश गायकवाड, केतन जैन, सुनील गायके, मयूर कुबेर, अमित देशपांडे, वल्लभ सेवलीकर, अजय भोसले, मनीष बोरुडे, सुरेश बोरुलकर, मनोज सोमानी, शैलेंद्र रहतेकर, योगेश शहाणे, अनिरुद्ध किनारीवाला, उत्कर्ष बाकरा, राहुल केदारे, सृजन खैखंडकर, स्वप्नील पवार, सचिन बावस्कर,
योगेश दहिवाल, कौस्तुभ जोशी, प्रसाद बेनसरे, भगवंत बोराकडीकर, वैभव भाये, व्यंकट जाधव, डॉक्टर संदीप आंबेकर, प्रसाद पुतळे, संतोष सुपट्टे, शैलेश सुकवणे, आशुतोष भुतडा, सुमित कापसे, अजिंक्य पटवर्धन, फेसबुकवरून तो काढून घे. अनुराग अवलगावकर, केदार पालकर, परीक्षित कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, विजय घोडे, आदित्य जगदाळे, विश्वनाथ जाधव, योगेश दौलताबादकर, शुभम वरकड, योगेश क्षीरसागर, निखिल सिरसीकर, सुनील निकम, विनायक गंपले, मनोज जाधव, रेणुका जाधव,
आदित्य भंडारी, विशाल गंगाखेडकर, शिरीष क्षीरसागर, प्रशांत जोशी, रक्तदात्यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ट्रॉफ्या जेवढ्या होत्या त्या सगळ्या संपल्यानंतर ही पुस्तकं आम्ही देतोय. तर असंच प्रेम आमच्यावर ठेवा. पुढच्या वेळेस आम्ही ही खबरदारी घेऊ की ट्रॉफ्या प्रचंड खूप मुबलक प्रमाणात आम्ही ठेवू शकतो. धन्यवाद. सर्वेश भाले, सचिन केकान, अमोल ठाकूर, राम काने, शालिवाहन जोशी. देवेन लड्डा, लक्ष्मण गाडेकर, धनंजय मर्दा, जयेश जहागीरदार, ठीक आहे जयेश. कृष्णा कुलकर्णी, हितेश पटेल, केशव चौथे, तुषार तायडे, सौरभ राठोड, गौतम नैनानी, विशाल कुलकर्णी, मोहन गायकवाड, जवळपास सगळ्यांची नावं घेण्यात आली आहेत. अजून जर कोणी रजिस्ट्रेशनचं राहिलं असेल तर कृपया त्यांनी येऊन नाव सांगा. असेल कोणी तर. सर्व रक्तदात्यांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. आणि या पुढचे सूत्र मी वर्षाकडे सोपवते. धन्यवाद जोशी सर. धन्यवाद मॅडम. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आभार प्रदर्शनासाठी मी श्री विवेक श्रीकांत सरांना आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठ हा उपचाराचा भाग आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात हा असतोच आवर्जून. तो फक्त माझ्याकडे आला एवढंच. प्रमुख पाहुणे माननीय श्री मुकुंदजी भोगले, सीईओ
डॉक्टर राजश्री रत्नपारखी मॅडम, डॉक्टर सतीश कुलकर्णी, डॉक्टर अश्विनी कुमारजी तुपकरी यांनी आपल्या अत्यंत व्यस्त अशा दैनंदिन कार्यक्रमातून आपणा सर्व रक्तदात्यांचं कौतुक करण्यासाठी वेळ काढला आणि इथं येऊन आपल्यावरील प्रेम व्यक्त केलंय. त्यांचे मी आभार मानतो. आपण सर्व रक्तदात्यांनी दत्ताजी भाले रक्त केंद्राच्या या सोहळ्याला आवर्जून येऊन उपस्थिती लावली. याचं कौतुक जितकं करेन तेवढं कमी आहे. तरी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आता एक रक्तदाते आले इथं आणि मध्ये जी अनाउन्समेंट केली होती की बाबा ट्रॉफीज संपल्यात म्हणून ही पुस्तकं देतोय, तर त्यांनी येऊन आमचंही कौतुक केलं. म्हणजे काय हा सोहळा आहे पहा. त्यांनी असं कौतुक केलं की पुस्तक जे दिलेत तुम्ही हे फार अतिशय चांगले आहेत. तर हा तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. तर यापुढे आम्ही सर्व ती काळजी घेऊ आणि असं होणार नाही याची निश्चित दक्षता घेऊ. आपण पुनश्च एक बार जेव्हा फोन केले आम्ही रक्तदात्यांना की असा असा सोहळा आहे आणि आपण आवर्जून त्याला उपस्थित राहायचंय, त्यासाठी हे आग्रहाचं निमंत्रण. त्यावेळेस काहींनी आम्हाला सांगितलं की मी प्री ऑक्युपाईड आहे, परगावी आहे, घरातल्या अडचणी आहेत काही जणांच्या. या सगळ्यांना सांगून सुद्धा जसं आमच्या वेळेनुसार ते त्यांचा वेळ रक्तदानाची वेळ ऍडजस्ट करून आमच्याकडे येतात, तसंच या सोहळ्यालाही ते आज उपस्थित राहिलेत. तर आपणा सर्वांचे नितांत जेवढे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत. तरी खूप आभार आपले. धन्यवाद. पसायदानासाठी दत्ताजी भाले रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी श्री कृष्णाजी कुलकर्णी यांना मी आमंत्रित करतो. आणि या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. याच मजल्यावर आपण जिथून नोंदणी काउंटर जे होतं तिथंच त्याची सोय केलेली आहे. तर सर्वांनी त्याचा आस्वाद घेऊन मग आमचा प्रेमळ निरोप घ्यायचा आहे. धन्यवाद. 2 रक्तदाते राहिले, त्यांची नावं घेतो फक्त, नंतर प्रसाद. सचिन संगशेट्टी, तुपकरी सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. सारंग पाटील, कृपया सर्वांनी उभं राहावे. सामूहिक पसायदान म्हणू आपण सर्वजण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मद द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांची तो ते लाहो. प्राणीजात वर्षक सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेधे आंछन मार्तंड देता पहिन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होनी लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आदि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय ओवावे एक म्हणे श्री विश्वेश्वराओ आहोई दान बसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया भारत माता की जय. थँक्यू. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊनच जावं अशी सर्वांना नम्र विनंती. थँक्यू.